स्याद्वादने षट्द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का जड़ कर्म चेतन बंध का कर्म के अवसान का कह कर स्वरूप यथार्थ जग का जो किया उपकार है उसके लिए जिन वाणी माँ को वंदना शतबार है, वंदना शतबार है। मनाचा लोभ, मनाचा लोभ, लोभवर लिहिले माताजींनी। वेगवेगळ्या प्रकारचा लोभ कशा असतो आपला, फोटोचा लोभ, शब्दाचा लोभ। शुद्ध परिणामाला मनाचे अवलंबन नसते। जेव्हा जीव शुद्ध आत्म्याला जाणतो त्यावेळेस तिथं मन नसतं। काय दादा ऐकू येतं ना, मन नसतं। हां, जेव्हा आत्म्याला जाणतो त्यावेळेस मनाचं अवलंबन नाही आहे तिथं। मग कशाने जाणतो? आपल्या पूर्वभुवन चालूभुवन आणि कशाच्या द्वारे जाणतो आत्म्याला? आत्म्याला कशाने जाणतो? ज्ञानाने। हां, मग मनाने नाही जाणत, ज्ञानाने जाणतो। हां, हे सांगताय। शुभ अशुभ परिणामाला मनाचे अवलंबन असते। म्हणजे जेव्हा जेव्हा मनाचं अवलंबन असते तेव्हा तेव्हा एकतर शुभ परिणाम असणार नाही तर अशुभ परिणाम असणार। मनाचं काम काय? संकल्प आणि विकल्प जाणणं ज्ञानाचं काम। मन काय करतं? हे चांगलं ते वाईट, हे हितकर हे अहितकर, हे पाहिजे हे नको, हे इष्ट हे अनिष्ट, हे भेद करायचं काम मन करतं। पण ज्ञान फक्त जाणायचं काम करतं। म्हणून सांगितलं मनाने आत्मा जाणता येत नाही। काय कळलं सांगा? का बरं नाही येत जाणता मनाने? कारण मनाने जाणताना अशी चंचलता असते। संकल्प तर असतात, विकल्प तर असतात। हे माझं किंवा हे मी, हे मला चांगलं, हे मला हवंय, हे अशी जिथं भेद असतो ना तिथं मनाचं अवलंबन असते। आणि त्यामुळे जेव्हा मनाने जाणतो त्यावेळेस आत्मा दिसणार नाही। कारण आत्मा तर ज्ञाता आहे, न्यायक आहे। मग त्याला जाणायचं तर मनाचं अवलंबन खंडित होतं थोडं वेळ। म्हणून जेव्हा ध्यान करतो ना त्यावेळेस तिथं समजा आपण डोळ्यासमोर भगवंतांची मूर्ती आणली, शुद्ध ध्यान आहे का शुभ ध्यान आहे? जेव्हा भगवंतांना जाणतोय आपण ज्ञानामध्ये ध्यानाच्या वेळेस त्यावेळेस ते शुभ ध्यान का शुद्ध ध्यान? शुभ ध्यान। हां, मग शुद्ध नाही झालं तिथं, मग शुद्ध कसं होणार? शुद्ध भाव कसे होणार? आपले भाव निर्मळ भगवंतांना सुद्धा सोडावं लागतंय ध्यानामध्ये। निर्मळ ठेवायचे। कसं? शुद्ध भाव ठेवायचे। कसं रे? जेव्हा भगवंतांना जाणतो त्यावेळेस पण अजून बाहेरच आहे। म्हणजे एकतर इंद्रियांचा आणि मनाचा विषय आहे। मग जेव्हा त्याच्या पण पुढे जाणार त्यावेळेस इंद्रियांचं अवलंबन सोडलं तर आत्मा दिसणार। मग त्या भगवंतांना कोण जाणतंय? तो मी आहे। मग हे भावभासना केली तर शुद्ध भाव झाले। जे संसारात रुळवते तेच आम्ही आजपर्यंत पसंत केले, कारण शुद्ध भावाची ओळख नाही। पापी मन कोणाला आवडत नसते, परंतु आपल्या प्रिय लोकांच्या मनात वाईट विचार आले तर त्याचा प्रतिकार व प्रचार करत नाही। मुलाने शाळेतून खडू चोरून आणला व शिक्षकाने पालकांकडे तक्रार केली तर म्हणतो आमचा मुलगा तसा नाही। काय? आमचं ते बाळ्या, आमचा मुलगा चोरी करणार नाही। चोरी केली की त्यांनी आणला, खडू चोरून आणला आणि पालकांकडं कंप्लेंट केली असेल शिक्षकांनी तर आपण आपली बाजू किती चांगली आहे हे दाखवतो, आमचा मुलगा चोर नाही। दुसऱ्या मित्राने तसे केले तर त्याला समजावून सांगतो आमच्या मुलाचे मन फार चांगले आहे। दुसऱ्या दिवशी कंपास पेटीत खडू दिसला। आई म्हणते कालच आम्ही तुझ्या शिक्षकांना सांगितले तू चोरी करत नाही, आता तुला विचारले तर बाजारातून आणला असं सांग। काय केलं? चोरीची अनुमोदना केली तर तुम्ही पण चोरच झाला। त्यांनी चोरी केली का तुम्ही केली? मी पण केली, आपण त्याला अनुमोदनाच केली ना, विरोध केला नाही।
किंवा त्याला टोकलं नाही, म्हणजे आपण पण चोरीची अनुमोदना केली. आता तुला विचारले तर आणला म्हणून सांग. मुलगा म्हणतो चोरी केल्याचे पाप लागले, खोटे बोलून दुसरे पाप करू का? म्हणजे आईच्यावर पोरग. आई म्हणते माझा बाळ किती शहाणा आहे, त्याचे कौतुक सर्वत्र सांगायला जाते. आपण चोरीची जाहिरात करत आहोत हे मनाच्या लोभाने कळत नाही. अशुभालाही अनुमोदना होते. मनाचे अनेक रंग क्षणात बदलतात. नंद यशा राणीला 3 जुळी म्हणजे 6 मुले होतात. येईल सौरभ येईल. गोष्ट सांगायला लागलेत की एका राणीला 3 जुळी मुलं होती. नंदयशा राणीला 3 जुळी म्हणजे 3 मुले होतात. आणखी एकदा गर्भवती झाली. राजा तिच्यावर खूप नाराज होता. गर्भातील मुलं दुर्भागी समजून जन्म होताच ती त्याला दासीकडे देते व एका शेठाणीला त्याला सांगते. शेठाणीला त्यांना कळते का तुझा आवाज? याला का आवाज माझा सांगा की मग तू त्यांना समजायचं का? वाच की. मी एवढा वेळ हळूहळू वाचायला लागले म्हणून तर. आज आम्ही सांगा की ना आवाज म्हणून. चल वाच, सांग नीट काय झालं ते सांग. नंद यशा राणीला 3 जुळी म्हणजे 3 मुली होतात. 3 जुळ्यात 6 मुले होतात. आणखी एकदा गर्भवती झाली. राजा तिच्यावर खूप नाराज होता. गर्भातील मुलं दुर्भागी समजून जन्म होताच ती त्यांना दासीकडे देते व एका शेठाणीला द्यायला सांगते. शेठाणीला एक शंख नावाचा मुलगा असतो. राणीच्या 7व्या निर्मामक नावाच्या मुलासह आपल्या मुलाप्रमाणे सांभाळते. म्हणजे तिला 7वा मुलगा झाला. 6 मुलं झाली होती जुळी. 7वा मुलगा झाला तर त्या राजाने त्याला काय अशुभ म्हणलं, तर म्हणून त्यांनी त्या राणीने त्या मुलाला सेठानीकडे दिलं वाढवायला. त्याचं नाव असतं निर्नामक. मग ती त्याला आपल्या मुलाप्रमाणे वाढवू लागली. निर्मामक नावाचा निर्नामक रे भैया. नावाच्या मुलासह आपल्या मुलाप्रमाणे सांभाळते. एके दिवशी 6 मुले जेवत असताना त्यांच्याबरोबर निर्नामक पण जेवायला बसला. राणी लगेच त्याच्या पाठीत लाथ मारते. शंख मुनींना विचारतो, राणी याच्याशी असं व्यवहार का करते? शंख कोण? दासीचा तिचा मुलगा. राणी कोण त्याची? आई. म्हणजे आईनीच मुलाला असं का केलं मग? व्यवहार का करते? मुनींनी सांगितले, पूर्वभवात त्याने गर्वाने सापावरून गाडी नेली. पूर्वी शंख म्हणजे तू त्याचा भाऊ होता. त्याला तू खूप सांगितले असे करू नकोस, तरी त्याने ऐकले नाही. तो सापाचा जीव आता राणी आहे व तिचाच हा 7वा मुलगा निर्नामक आहे. सापाला मारल्या जीव राणी आहे म्हणून काय झालं सांग आता? राणी तर ते शेठाणीकडे देते. हो की, पण राणी पूर्वभवात ती साप होते जो त्याच्याकडनं मेला. मग याच्याकडून त्या राणीला त्रास झाला होता ना, म्हणून आता राणी त्याला त्रास देतीये. म्हणजे सापाचा जीव गेला होता. नाही, पण तो मुलगा त्यांच्याकडे राहत नाही. तो जीवन सोडती ती शेठाणीला. मग सेठानीकडेच आहे. मग तो आला त्यांच्याकडे जेवायला म्हणून एकत्र. असं दासीच आहे ना घरातली ती बहुतेक. पूर्वभवात त्याने गर्वाने सापावरून गाडी नेली. त्याने ऐकले नाही. तो सापाचा जीव आता राणी आहे व तिचाच हा 7वा मुलगा निर्नामक आहे. सापाला मारल्यामुळे आई असूनही मुलाविषयी प्रेम नसून वैर आहे हे ऐकून सर्वांना वैराग्य झाले. ते सर्वजण दीक्षा घेतात. नंदयश आरिका होऊन ही पुढेही हीच माझी मुले व्हावीत असे निदान बांधते. नंदयशा पुढे देवकी होते. पूर्वीची 6 मुले जुळी होतात. म्हणजे मागच्या भवात पण तिला 6 झाली आणि देवकीच्या भवात पण तिला 6 मुलं झाली होती आणि नंतर 7वा कृष्ण झाला. 6 मुली झाली. 6 मुले झाली. मुले देवकीला मुलंच असतात तिथे.
नंद यशापुढे देवकी होते. पूर्वीची 6 मुले जुळी होतात व निर्नामकाचा जीव 7वा कृष्ण होतो. शुभभावाचा लोभ झाला तरी संसारात अडकावे लागते. 6 मुले दीक्षा घेऊन चारण मुनी होतात. 6 मुलं झाली जी पहिला ते सगळे दीक्षा घेतात आणि मुनी झाले. आणि ते 6ही मुलं सेम दिसत असतात जुळ्या असल्यामुळे. सांगते पुढं. 6 मुले दीक्षा घेऊन चारण मुनी होतात. आहाराला देवकीकडे आल्यावरच ही आपलीच 6 मुले आहेत हे कळते. मनाच्या अतीत आत्मानुभूती आहे तीच प्रकट करावी. दुसऱ्याच्या मनाला दुखावला नको म्हणून धर्माविरुद्ध वागतो. सासूला खरा धर्म आवडत नाही म्हणून धर्म सोडून द्यायचा. म्हणजे झालं इथपर्यंत सांगायचं त्यांना. काय कळालं त्याच्यातून स्टोरीतून? तेच कर्माचे बंध ते फिरून फिरून करत आपल्याला. म्हणजे आपण कसं केलंय ना परिणाम तसंच आपल्याला भोगायला लागणार. आपल्याला वाटतं असं का झालं, पायाला का झालं, पाय आपलं मोडला, ऑपरेशन झालं, का झालं? आपण काहीतरी पूर्वजन्मात आपण नेहमी काहीतरी पूर्वजन्मात काहीतरी केलं असेल त्यामुळे ते पायाला. म्हणजे पूर्वजन्मातच असं नाही. समजा चालता चालता मुंगीवर पाय पडला आणि तिचे पाय तुटले, मेली नाही ती पण तिचे अवयव तुटले तरी पण आपल्याला तसा उदय येतो. झाडताना किंवा तुमचं काय निवडताना त्या विकल जीवांचे जर हातपाय मोडले त्याच्यामध्ये त्यांना जर इजा झाली तरी पण त्याचं फळ आपल्याला तसं मिळतं. त्यांची इजा आपल्याला कुठं कळतायत? म्हणजे आता समजा ते काय सांगितलं होतं एकदा की एका पंडितांनी उदाहरण सांगितलं होतं की सकाळच्या वेळेस ते वॉकिंगला गेले होते 6 वाजता रेल्वे ट्रॅकवर तिथं कुठं MP मध्ये. आणि त्यांच्या डोळ्यासमोर एक घटना घडली काय की एक माणूस एका बैलाच्या पाठीवर किती टनानी ऊस लादलं होतं त्यांनी आणि त्याला चढायचं होतं. त्या पुलावरून जायचं होतं खाली. आता खाली रेल्वे ट्रॅक होतं आणि ते पूल चढून त्याला खाली जायचं होतं पण ते चढावं लागणार होतं एवढं टनानी जे होतं त्याच्या पाठीवर ओझं. तर त्यांनी लांबून फक्त दृश्य काय बघितलं की तो अजून चढायच्या पूर्वी त्या बैलाला कुरवाळतोय, खाऊ घालतोय, फार मायेने बोलतोय असं वगैरे ते दिसलं त्याला. ह्याला कळेना त्यांना की असं काय एवढं त्याला प्रेम करतोय तो. आणि मग नंतर कळालं की त्याला काम करून घ्यायचंय त्याच्याकडनं आणि त्यांनी फेरी मारून येईसपर्यंत ह्यानी चढवत होता आणि इतके सपाटे मारतोय, काय म्हणायचं ते चाबूक मारतोय त्याला. आता काय झालं 5 मिनिटापूर्वी काय होतं दृश्य आणि आता काय होतं. म्हणजे त्याला ते घाव सहन व्हायचे होते ना. पहिला काय म्हणतो, पहिला शिरा नंतर सुरा असं म्हणतात ना तसं. पहिला त्याला सगळं त्यांनी लाड केलं आणि शक्ती दिली आणि तेच आता चढायला त्याला त्रास व्हायला लागलं तर चाबूक मारतोय. आणि मग चढला. आता चढून गेल्यावर सुद्धा समजा कमी कष्ट, आता उतरायचं असतं ना त्या सगळ्यात जास्त कष्ट असतात. का सगळं पायावर त्यांच्या लोड असतो ना. आणि ब्रेक मारायचं गाडीला फार अवघड आहे. चढवायचं अजून कसं पण चढवतील पण थांबवायचं जे आहे ते सगळं त्यांच्या पायातल्या बळावर आहे. आणि अशा वेळेस त्यांनी सांगितलं कितीतरी वेळा असं व्हायचं की त्या पुलावर न उतरताना सगळे बैल कोलमडायचे आणि मग सगळं ते लोड त्यांच्या अंगावर पडून ते कधी कधी जागेवर मरायचे सुद्धा. म्हटल्यावर ते वर चढून गेल्यावर पण परत त्यांनी काय केलं, उतरलं आणि त्याला कुरवाळलं, परत त्याला खाऊ घातलं आणि आता उतरत असताना परत चापका मारून किंवा ओढून ओढून ते नाकाला बांधलेलं असतं. किती त्रास, म्हणजे किती वेदना त्या पशूंना. मग हे सगळं का भोगावं लागलं? असंच असते, उलट असते. समज बैल असतो तो मालक असेल आणि मालक असेल तर बैल असतो मागच्या जन्मी. समज म्हणजे त्यांनी जसं मारलं असेल, लोड दिला असेल, त्याच्यावर अतिभारारोपण केलं असेल तसंच त्याला परत भोगावं लागतं. मग आपलं पण असंच आहे, काहीतरी मी केलंय पूर्वजन्मात, या जन्मात, कोणाचं तर पशूंचे वगैरे हातपाय मोडले, त्याचं फळ मला आत्ता मिळतंय. म्हणून सारखं प्रतिक्रमण, क्षमावली करायची. आपल्याला चालायला येत नाहीये तरी सुद्धा क्षमावली करायची. मला त्रास होतोय शरीरामध्ये असं मी कोणीतरी लंगडताना बघितलं असेल, कोणी अधू असलेलं बघून काहीतरी भाव केले असतील चुकीचे, त्याचं फळ मला मिळते. म्हणून ते सगळे माझे खोटे भाव नष्ट होत. हे भाव आपण जेवढे उज्ज्वल करतो तेवढं आपल्याला चांगलं फळ मिळतं. एका गरीब बाईला 2 मुले असतात. शाळेतून आल्यावर त्याने आईला भोजन मागितले
ती एका शेठजीकडे स्वयंपाकाचे काम करत होती. शेठजी खूप कंजूस होते. त्यांना शिळे उष्टे असलेले अन्न देत. आईने मुलास तसले अन्न दिले. ते खाऊन त्याला उलटी झाली. आईने परत तेच खायला सांगितले. उलटी कधी कोण खाईल का? मरण आले तरी चालेल, परंतु उलटी कधी खाणार नाही असे म्हणून मुलगा निघून गेला. आईने दुसऱ्या मुलास ते खायला सांगितले. त्याने खाल्ले. आईने त्याला शाबासकी दिली. अशी घाणेरडी अनेक कामे आम्ही मने सांभाळण्यासाठी करतो. दुसऱ्याला खूप खुश ठेवण्यासाठी मनाचा लोभ करतो. एकाचा रुसवा काढायला दुसऱ्याला रुसवतो. सासू संतुष्ट झाली तर पती रुसतो. पती खुश झाला तर मुले रुसतात. खरे तर कोणालाच प्रसन्न करू शकत नाही. निज चैतन्याचे विश्व पाहिले तर कोठेच पाहण्याची गरज नाही. अतिंद्रिय आनंदात जगलो तर मनाचा लोभ सुटून जाईल. काय कळलं? म्हणजे असं आपण एखाद्यानी सांगितलं म्हणून त्याचं काहीतरी मन ठेवण्यासाठी किंवा काय म्हणायचं आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी कधी काय मी भाव केले, म्हणजे असं मनाचं काहीतरी आपण मनाच्या निमित्तात चुकीचे भाव केले तर असे उदय पुन्हा आपल्याला उदय भोगावे लागतात. आणि मग तिथं त्या चुकीच्या भावांचा आनंद मानला, अजून चुकलं मग ते. मग अशा उदयांच्या आहारी जायला नको. काय म्हणले मी? आपण आजपर्यंत जे काही चुकीचे भाव केलेत मनाच्या द्वारे त्याचं प्रतिक्रमण करायचं, पश्चाताप करायचा, जेणेकरून असे उदय पुन्हा न येऊ. मग परवा त्या पंडितांनी वगैरे काय सांगितलं? मुनींचे परिणाम कसे असतात दादा? मुनींचे परिणाम कसे असतात? किती उज्ज्वल भाव असतात. म्हणजे काल पण जितूबाईंनी काय सांगितलं क्षमावलीच्या पूजनमध्ये, मुनी असतात ते न्यायक असतात, फक्त ज्ञाता राहतात. आपण काय करतो? आपण तेवढं सोडून सगळं करतो. ते तटस्थ असतात सगळ्या परिस्थितींमध्ये आणि आपण तेवढं सोडून सगळीकडे चंचलता करतो, विकलता करतो, विचलितता करतो. म्हणून आपला संसार संपत नाही आहे. भाव होतात का आत्ता मुनी व्हायचे? काय मुनी व्हायचे भाव होतात का? मुनी व्हायचे भाव, मुनी होण्याचे भाव होतात का? होतात की. काय त्याचं काय? किती मोठे भाव आहेत ते, त्याचं काय? कसं काय? म्हणजे आपल्याला इतर सगळे भावना करतो आपण. काय भावना करतो दर्शू? आपल्याला काहीतरी एखादं फिल्म स्टार आवडला त्याच्यासारखं व्हायचं आहे, एखादा क्रिकेटर आवडला त्याच्यासारखं व्हायचं आहे, करोडपती व्हायचं आहे, हे भावना करतो. मुनी व्हायची का भाव करत नाही? देवाचं प्रक्षाल करतो, काय भाव करतो? काय भाव करतो? त्यांच्या बाजूला बसायचे भाव करता का? तेवढे उत्कृष्ट परिणाम. म्हणजे मी पण तसं त्या पदाला जाऊ शकतो, मी पण मुनी बनू शकतो, मी पण भगवान बनू शकतो, एवढं म्हटलं ना. म्हण भाऊ काय म्हणतो आपण त्याच्यामध्ये? एक ठिकाणी म्हणलं ना असं, मैं रागादि विभाव से कलुषित है जिनवर और आप परिपूर्ण वितरागी हो प्रभुवर. एवढं मोठं महान कार्य करते प्रक्षाल करायचं म्हणजे उलट आपलं त्यातून सगळे पाप नष्ट होणार आणि उलटा असं हे पाप ओढून घेतल्यासारखं झालं का नाही? साधी गोष्ट आहे. म्हणाले ना मुनींना स्नान नाही सांगितलं, त्यांना पायाला सांगितलं, चंदन लावलं होतं तर परिग्रहही करता का मला म्हणले शांतीसागर महाराज. कोणीतरी आणून चंदन पायाला लावलं तर मग तिथं मुनी होते, इथं तर साक्षात भगवान आहेत हे. मग आपण त्यांच्यावर कसं उपसर्ग करायचा? म्हणजे शास्त्रात असं आहे तर आपण असं पालन करायचं. विचारायचं माताजींकडे येऊन आपण का करायचं नाही, करायचं का, काय दोष आहे त्याच्यात. आपण आपल्या ज्ञानाला करा ना उजाळा द्या, ज्ञानाचा नाश होईल तिथं आपल्या. आम्ही केलं नाही का? आधी सगळं केलं की असताना माताजींनी जेव्हा गायडन्स केलं तेव्हा काकांनी सोडलं, मोठ्या हे आजोबा काकांनी. मग त्याच्यानंतर सगळं सुटलं. कोणाच्याकडे बघून आपल्याला काय करायचं नाही, आपल्याला आपल्यासाठी करायचं आहे. कारण आपला धर्म आपल्याला फळ देणार आहे. ते पुण्य असेल नाही तर पाप असेल, कोण बाकीचं वाटायला येणार नाही आपल्याबरोबर. काय जे करणार ते समजून करा. म्हणून शास्त्र स्वाध्याय आवश्यक आहे रे. शास्त्रातून समजतं आपल्याला काय आपण करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. आपण सांगायला ऐकायला जातो अज्ञानीकडनं, मग ते अज्ञानी तुम्हाला काय गायडन्स करणार? आम्ही असं करतो तुम्ही करा. एक तर ज्ञानीच्या आश्रयाला जावा, नाही तर शास्त्र वाचा. हे दोन उपाय आहेत. त्याशिवाय आपल्याला आपला मार्ग मिळणार नाही.
म्हणजे इथे आपण कर्म नष्ट करायला जातोय भगवंतांच्या चरणात आणि परत जास्त उलट ओढवून घेतोय स्वतःवर. तर ध्यान करा. तिथे त्यांनी 2 लाईन छान सांगितलेत की से हो प्रक्षाल जगत के अगक्षालक का, क्या दरिद्र होगा पालक त्रिभुवन पालक का. भक्ति भाव के निर्मल जल से अगमल दोता, है किसका अभिषेक भ्रांत चित खाता गोता. नाथ भक्ति वश जिन बिंबों का करूँ नवन में, आज करूँ साक्षात जिनेश्वर का स्पर्शन. किती सुंदर आहेत लाईन ते. असं साक्षात मी जिनेंद्रांचं स्पर्शन करतो एवढं भाव इतके उमडून येतील ना जर आपण ते समजून म्हणलो केलो तर. साक्षात भगवंतांचं दर्शन करायला मिळते आपल्याला. कळते का अरिहंत भगवान आहेत आपल्या समोर आणि त्यांचं आपण तुमचं पुण्य आहे की तुम्हाला तिथे त्यांना स्पर्श करायला मिळतोय, त्यांचा अभिषेक करायला मिळतोय. काय पुढं नाही राहत झालं की तेच तेवढंच आहे. साक्षात स्पर्श भक्तिभाव के नाही झालं की ते. अगं म्हणजे काय? भक्तिभाव के निर्मल जल से अघमल धोता. अगं म्हणजे पाप कशाने धुतले जाणार? भक्तीने धुतले जाणार. म्हणजे आपली जितकी परिणामांची पवित्रता होणार आहे तेवढं पाप नष्ट होणार आहे. आणि आपण विचार करत बसतो आपलं पाप कसं नष्ट होणार, आपले दोष कसे नष्ट होणार. विचार केल्याने नष्ट होणार नाही. तितकं जितकी उज्ज्वलता वाढत जाणार आहे तितकं तेवढे तिकडचे पाप नष्ट होत जाणार आहेत. मग तेच एक आपल्याला शरण आहेत ज्यांच्या आपण गेलोय आणि आपली उज्ज्वलता करण्याचा प्रयत्न करतोय. मग इकडं आपली विशुद्धी झाली तर काय ते कर्म कधी का नष्ट होईनात. मग टेन्शन नसतं. म्हणून एकीभाव स्तोत्र आहे. एक स्तोत्र आहे. त्या स्तोत्रामध्ये आचार्यांनी भगवंतांची भक्ती केली आहे. इतकी सुंदर भक्ती आहे ना. त्याच्यामध्ये एक असा श्लोक सांगितलाय की त्याचा भाव असा आहे की मी आजपर्यंत भवाभवात खूप पाप केलंय. ते पाप मला नष्ट करायचं म्हणजे किती भाव पाहिजेत सांगा. जेवढी भोग करायला भोग वाटले असेल तेवढेच नाही. आज मी एका परिणामाने पाप केलो समजा काहीतरी हिंसा झूट चोरी कुशील परिग्रह, त्या एका परिणामाचं फळ आपल्याला हजारो वर्षांपर्यंत मिळणार. असं पाप एका समयामध्ये होतं. मग असं मी अनंत भावात केलेलं पाप आहे ते फेडायला मला कितीतरी भाव जातील. मग हे भगवान ते मी आता नष्ट करत बसणार नाहीये. मी काय करणार? तुमची भक्ती करणार आणि माझ्या अंतःकरणामध्ये मी तुम्हाला ठेवणार आहे ना. आता ते सगळं धुवायचं काम तुमचं. काय समजलं? भगवंतांना कामाला लावलं आचार्यांनी. काय म्हणून? काय कळलं का भाभी काय म्हणले? काय म्हणते सांगा? भक्ती करणार म्हणजे मी आता ते काय टेन्शन पण घेणार नाही. आता माझं टेन्शन पण रिलीज झालं. काय समज सांगा? म्हणजे काय समजलं त्यांना? जे करायचं ते सगळं तुम्ही करणार आहे आता. माझं प्रक्षालन करायचं, माझं सगळं पाप धुवायचं काम आता तुमचं आहे. मी आता एकदम रिलॅक्स, कारण मी तुम्हाला माझ्याजवळ ठेवले. समज बाहेर कर्फ्यू आहे आणि तुला काहीतरी काम आहे, तुला जायचंय आणि तुझ्याजवळ इथं प्राईम मिनिस्टर आहे. तुला किती टेन्शन का? माझ्याजवळ प्राईम मिनिस्टर आहे, मला जावं पाहिजे, मग मी बाहेर जाईन, काय पाहिजे तसं करेन. म्हणजे काय झालं? एक आश्वस्त झालं ना आपण, आता मला कोण काय करणार नाहीये. तसंच इथं सुद्धा कर्म जेव्हा आपल्याला त्रास देत आहेत ना त्यावेळेस आपण भगवंतांना आपल्यामध्ये ठेवलंय किंवा आपल्या आत्म्याला जाणतोय, तर तिथं ते कुठले कर्म मला त्रास देणार? मग भगवंतांवर सोडलंय की तुम्ही माझे कर्म नष्ट करा, माझं पाप नष्ट करा. काय म्हणजे माझं आता सगळं हलकं झालं काम. मग एवढंच करायचंय आपल्याला. पण एक भगवान दिसू देत नाही तर मला माझा आत्मा दिसू दे, एवढी साधना करायची. बाकी आपल्या ज्ञानामध्ये कोणाला ठेवायचं नाही. येतील जातील सगळे विषय, पण कोणाला ज्ञानामध्ये धरायचं नाही. आपल्याला आपली साधना करायची. म्हणून सारखं ज्ञाता आहे, जाणणार आहे, एवढंच विचार करायचं. ते रायचंद काका होते माहिती, रायचंद चंकेश्वरा महाराजांकडे यायचे. ते सतत बोलत राहायचे असं, मी न्यायक आहे, मी शुद्ध आहे, मी जीव आहे, जोरात बोलत राहायचे. आठवतंय का? माहिती आहेत का त्यांना? होते ना, बघितलं की. रायचंद चंकेश्वरा काका होते.
ते दर्शन करताना सुद्धा असे बोलायचे, जोरात म्हणायचे ते तोंडानी. आता तुम्ही चालता चालता आई ग अरे भगवान असं काय म्हणता ना, ते एवढंच म्हणायचे. मी शुद्ध आहे, मी न्यायक आहे, मी एक आहे असं म्हणायचं आपल्या तोंडानी. पण जाऊ ते संस्कार तर होतील शब्दातून. काय म्हणायचं? मी शुद्ध आहे. आता मला हे सारखं ऐकायला यायला पाहिजे, असं मला ऐकायला यायला पाहिजे आता सारखं. म्हणा मी शुद्ध आहे. अजून दुसरं म्हणा की सगळे म्हणायचे आपले सूत्र, ज्याच्यातून आपल्याला आपल्याकडे जाता येईल. म्हणा ना. मी न्यायक आहे, मी चिदानंद स्वरूपी जीव आहे. म्हण दर्शन काय झालं की दुसरं म्हण की काहीतरी असं. किती आपल्याला माहिती बघ आपल्याबद्दल. हा निगेटिव्ह नको, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह करा. हा मी चेतन आत्मा आहे, मी तर आनंदमय आहे असं करा. बोलण्यात तर संस्कार करा. सांगा काकू काय तुम्ही? अजून सांगा. सगळ्यांनी सांगितलंय तुम्हाला दादा, आता तुम्ही म्हणायचंय. सगळ्यांनी सांगितलंय ना, तसं आपण रोज आपल्या तोंडातून येऊ देत. बाकीचे शब्द बोलण्यापेक्षा हे बोलायचं. मी शुद्धात्मा आहे, मी चेतन आहे, मी जाणणारा आहे, मी शरीर नाही. सारखं असं चिंतन करत राहावा. आपल्याला आपलं जीवन सार्थक करायचंय, मला मुनी व्हायचंय हे भाव करा. मला माझं आयुष्य आता त्यागींच्या सानिध्यात घालवायचंय असे उत्कृष्ट भाव करायचे, तर आपलं सगळं पाप संपणार. ऐकवलं का काय सांगितलेलं? ऐकवलं का? पाप संपवायचं आहे सगळं. कसं? चिंतन करून चिंतन करायचं, चिंतन अनुभवायचं तसं मी आहे. म्हणा काय म्हणायचं? मी एक आहे, मी एक आहे. हे असं जोरात म्हणत जावा. ह्यांच्यावर पण संस्कार देणारे जवळच्या सगळ्यांवर तेवढं सांगायचं. आणि आपल्या जवळ येणाऱ्याला मी ज्ञान दर्शन स्वरूपी आहे म्हणता की तुम्ही म्हणते ते मलाच नाही म्हणायचं, दिवसभर म्हणायचं आपण. मग पाठ करायचं म्हणताय तुम्ही दररोज, तेच म्हणत राहायचं म्हणते तिने. मी चैतन्यमय आहे, मी आनंद स्वरूपी आहे, हे म्हणत राहायचं तुम्ही दररोज. आपल्यावर तसे संस्कार होतात. मग आपण ते म्हणलं तर काय म्हणतो त्याच्याकडे लक्ष जातं. बाकीचे वर्ड्स म्हणण्यापेक्षा हे म्हणायचं. अरंत सिद्ध म्हणा, अरिहंत सिद्ध. अरिहंत सिद्ध म्हणायचं. चालतंय. अरिहंत सिद्ध. काय म्हणतो काकू? मी अरिहंत आहे, मी सिद्ध आहे, मी शाश्वत आहे. एकदा आजीला असं चालवत होते हो, मी निजानंद रूम मध्ये घेऊन जायचं होतं. आणि चालत असताना तिला मी सांगत होते असं, मी एक आहे, मी शुद्ध आहे असं. मग मी म्हणले मी ज्ञानानंद स्वरूपी आहे. म्हणलं तू म्हण आता, तू पुढचं एक दोन काय ध्यानसूत्र सांग म्हणले. तर ती तिच्या धूनमध्ये होती, बोलली ती पण काय काय एक दोन शब्द बोलली. मग एक ती म्हणत होती, एक मी म्हणत होते काहीतरी. मग मी म्हणले मी ज्ञानानंद आत्मा आहे, सांग म्हणले दुसरं काय तर तू. तिने म्हणली मी दर्शनानंद स्वरूप आहे. म्हणलं मी कधीच ऐकलं नाही आवड. म्हणलं बघ आपण विचार करू शकतो, म्हणजे आपल्याला आपण वेगळ्या संबोधनाने पण जाणू शकतो. असं आपण कधी लावत नाही ते विषय, ते शब्द आपल्या स्वतःसाठी. वेगवेगळ्या शब्दांना आपण ध्यान करू शकतो. एकच शब्द आपल्याला समजत नाहीत परत ते. मी अखंड आहे, माझा कधीही नाश होणार नाही, मी अजर अमर आहे. हे आपण वेगळ्या शब्दातून आपण आपल्यापाशी जायचंय. म्हणून असं ध्यान चालू ठेवा. मी अजय अमर आहे, मी शांत आहे, मी शाश्वत आहे, बरोबर, मी आनंद स्वरूपी आहे. बघा किती आले. काय जे पण जवळ बसतेत ना येऊन सगळ्यांना सांगायचं मला 4 ध्यान सूत्र सांगा. आणि तुम्ही ध्यान सूत्र सांगा आणि तुम्ही 4 सांगायचं त्यांना. काय चिंतन केला इथं सांगतेत काय आहे का? एकदा एका राजाने दुसऱ्या राजावर आक्रमण केले. त्या युद्धात दुसऱ्या राजाच्या कुटुंबातील सर्व लोक मारले गेले. शेवटी या राजाला विवेक झाला. त्याचे राज्य न घेता त्याच्या कुटुंबातील कोणी वाचला असेल तर त्यालाच हे राज्य देऊन टाकावे. आपल्या वंशजातील व्यक्तीचा शोध घेण्यासाठी तो निघाला. गृहस्थी त्याग करून जंगलात राहत होता. तोच केवळ वाचला होता. राजा जे काही पाहिजे ते घ्या, पूर्ण राज्य द्यायला तयार आहे, यापेक्षा अधिक काय मागणार आहे? जी इच्छा असेल ते घ्या.
काय वाचतंय काय सांगा पहिला, काय झालं ते. एका राजाने दुसऱ्या राजावर आक्रमण केलं. ते सगळं मारलं गेलं. हा, त्या राजाचे सगळे घरचे लोक मारलेले. राजा फक्त एकटा जिवंत राहिला. ते जंगलात गेला त्याने. मग त्याने सगळं राज्य देऊन टाकावं म्हणून म्हणलं त्याने. आणि ते त्यांच्या वंशजातले कोण आहेत का ते शोध घ्यायला गेला त्याने. तर संन्यासीला त्यांनी विचारतंय, मी इच्छितो ते देणार का राजा? हा देणार. राजा म्हणते. संन्यासी म्हणते, मला असे सुख द्या की ज्यानंतर कधी दुःख येणार नाही. राजा म्हणते, काय पाहिजे तुम्हाला? सुख पाहिजे का दुःख? आमचं राज्य कारखानाच. आपलं राज्य इथं आहे, इथं. ह्याच्या बाहेर आपलं राज्य नाही आहे. नाही. कुठलं राज्य, कसलं कारखान्यान काय? आपल्या कुठल्या भावात होतं ते कारखाना आपल्या बरोबर? आपलं राज्य जे आहे ते आपल्या बरोबर सतत राहणार. ह्याच्या बाहेर आपण जाऊ शकत नाही, कधी गेलो नाही. राजा म्हणते, सुखानंतर दुःख येतेच, त्यामुळे मी शाश्वत सुख देऊ शकत नाही. दुसरे काही मागा. संन्यासी म्हणतो, असे जीवन द्या, पुन्हा कधी मरण होणार नाही. राजा म्हणते, मरण येणार नाही असे जीवन नसते, आणखी दुसरे काही मागा. संन्यासी म्हणते, असे तारुण्य द्या ज्यानंतर वृद्धत्व येणार नाही. ती अनुभवण्याची गोष्ट आहे, देण्या घेण्याची नाही. ज्ञान स्वभावाचा सतत अपूर्व अनुभव करणेच खरे तारुण्य आहे. या सर्व गोष्टी ज्याच्या त्याच्याजवळ आहेत, यातच तो संतुष्ट आहे. त्याला बाहेरचे काही लागत नाही. याचकता सहज संपते. जेथे इच्छा आहे तेथे अशांती आहे. निरपेक्ष मनुष्याजवळ 3 लोकांची संपत्ती नेऊन ठेवली तरी त्याकडे तो नजरही टाकत नाही. द्रव्यगुण पर्यायाचे त्याला व्यवस्थित ज्ञान झाले आहे. त्याविषयी मूढत्व राहिले नाही. परत द्रव्यातून काही मिळवण्यासारखे नाहीच. एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात पाणी, दूध वगैरे ओतून जसे ते भांडे रिकामे करतो, तसे या द्रव्यातून आपल्याला काही आणता येत नाही. ते द्रव्यही रिकामे होत नाही. का? कुठलं गुण आहे सांगितलं होतं काल? यासाठी प्रत्येकाची सत्ता स्वतंत्र जाणार, लोभ नको. आपलं जे वैभव आहे ते आपल्यामध्ये आहे. ते वैभव बाहेर का जात नाही? जसं काल आम्ही सांगितलं की मी तुम्हाला काहीतरी सांगितली गोष्ट, माझं ज्ञान मी तुम्हाला दिलं. सांगा, माझं ज्ञान कमी झालं का नाही? आपलं विचाराचं वैभव ते म्हणतो. मी तुम्हाला ज्ञान दिलं, माझं ज्ञान कमी झालं का नाही? कमी झालं का नाही झालं? नाही झालं. होत नसते का? मी तुम्हाला ज्ञान दिलं की. कारण ते सुद्धा पुण्य मिळते. त्यांनी सांगितलं आपण आपली गोष्ट कोणाला देऊच शकत नाही. तुम्हाला जे ज्ञान झालं ते तुमचं ज्ञान आहे. मी तुम्हाला देणारी कोण? म्हणून सांगतायत त्यांनी की आपलं वैभव सुरक्षित आहे आपल्या राज्यामध्ये. ह्या राज्याच्या बाहेर आपलं काही नाही आहे आणि आपण या राज्याच्या बाहेर जाऊ शकत नाही. म्हणून किती छान आपल्या राज्यात राहायचं, आनंद भोगायचं मस्तपैकी. असं ज्ञानामध्ये, आनंदामध्ये जसं राहिले ना आजोबा, काका, आजी, काय केलं त्यांनी साधना, मग तसं मला करायचं आहे. भाव करा की उत्कृष्ट. आता ते सांगितलं मोठ्या काकांना. काय? फक्त आपल्या तोंडातून एवढे शब्द बोलायचे, मी शुद्ध आहे, मी जीव आहे, काय मी जाणणार आहे. सांगा अजून. अनादि तुम्ही अजून सांगा की. दिवसभर सांगायचं, जे तुमच्या जवळ येणार ते सगळ्यांना संबोधन करायचं. अजून त्याचं भावभासन होऊ दे आपल्याला. सांगायचं म्हणजे मी दुसऱ्याला सांगताना मला समजायला पाहिजे मी काय सांगतोय. मी कोण आहे? मी कोण आहे? हां, मग तिथं फील झालं का तसं आपल्याला? मी शुद्धात्मा आहे, मी शरीर नाही आहे, मी पुरुष नाही आहे, मी मनुष्य नाही आहे, मी तर आत्मा आहे. मग आत्म्याला काय रोग आहे, काय दुःख आहे? आत्म्याला काय काम आहे दादा? काय काम आहे आत्म्याला? चिंतन करणे. कुणाच्या आत्म्याला काम आहे ते? माझ्या आत्म्यांना चिंतन करणे, स्वहिताचं पुण्य कमवणे. पुण्य कमवणे नाही, फक्त जाणणे हे काम आहे आपलं. मग ते जाणत असताना पुण्य येतं तुमच्या जवळ. त्याच्यासाठी काय करावं लागणार नाही. म्हणून जाणणाऱ्या एवढं सारखं जाणीव करायचा प्रयत्न करायचा आहे. त्यांनी काय केलं राजांनी? त्या
राजाने सांगितलं संन्याशाला बाहेरून काय तुम्ही देऊ शकत नाही आणि नसलेली पर्याय आणू शकत नाही. त्यांनी काय मागितलं संन्याशीनी? पहिली गोष्ट सांग की वाचला की तुम्ही तो ते देणार का? राजा म्हणतो हा देणार. संन्यासी म्हणतो मला असे सुख द्या की ज्यानंतर असे सुख द्या की ज्याच्यानंतर दुःख न यावं. कुठलं सुख आहे असं? असं सुख ज्याच्यानंतर दुःख येणार नाही. असं सुख कुठलं आहे? टीव्ही बघितल्यावर सुख आहे का दुःख आहे? दुःख. सावधान. टीव्ही बघताना सुख आहे का दुःख आहे? दुःख. दुःख. मग दुःख असताना का बघत बसताय? नाही ना? घेऊन जाऊ का रिमोट? त्याच्यामध्ये आपलं सुख नाही आहे. ज्याच्यानंतर दुःख येणार ती गोष्टाला सुख कधी म्हणलं जात नाही. हा, दुसरी गोष्ट काय मागितली? सुखानंतर दुःख येतेच, त्यामुळे मी शाश्वत सुख देऊ शकत नाही. दुसरे काही मागा. असे जीवन द्या पुन्हा कधी मरण येणार नाही. असे जीवन ज्याच्यानंतर कधीही मरण येणार नाही. असं जीवन कुठे आहे? मोक्षामध्ये. ज्या ज्या शरीरात जाणार नियमाने जगलाय तर मरणारच. जन्मा झालाय तर मरणारच. मग असं जीवन ज्याच्यानंतर मरण नाही असं जीवन कुठे आहे? असं जीवन आहे कुठे आहे? जेव्हा सगळ्या कर्मांनी बंधनांनी रहित झालो त्यावेळी सिद्धशिलेमध्ये कुठं मरण आहे आता? तिथं कोण मरतं का? नाही मरत. सिद्धशिलेवर जन्म मरण नाही. म्हणून पहिली गोष्ट काय सांगितली मागितली सांगा आता? आठवून सांगा. पहिली गोष्ट काय मागितली? असं सुख ज्याच्यानंतर दुःख नसावं. दुसरं काय सांगितलं? न बघता सांग की आता. असं जीवन ज्याच्यानंतर मरण नसावं. आणि तिसरं सांगितलं असं तारुण्य ज्याच्यानंतर म्हातारपण नसावं. शाश्वत सुख. असं कुठं मिळणार? कसं मिळणार? ही गोष्ट कोणी देऊ शकत नाही. कोणी म्हणेल की मी तुमचं आयुष्य वाढवून देतो. काय करणार हो? किती पाहिजे? आयुष्य पूर्ण होऊ देऊ शकतो. तुम्हाला आयुष्य किती पाहिजे? पाहिजे असं नाहीये. आपल्याला आपण आपल्यामध्ये राहतोय ना तिथंच जीवन आहे. मग पाहिजे म्हणून कोण वाढवू शकत नाही आणि कमी करू शकत नाही. उठता बसता आनंद सिद्ध म्हणायचं. मी शुद्ध आहे, मी बुद्ध आहे, मी न्यायक स्वरूपी आहे, मी अनादि निधन आहे, अनंत शक्तीचा धारक आहे. असं सारखं ते म्हणत राहायचं. म्हणायचं म्हणजे तसं फील करायचं. तसं जाणायचं. तसं मी आहे हे आपल्याला समजायला पाहिजे. अनंत शक्तीचा धारक आहे मी. म्हणजे असं वीक नाही आहे. वीरसागर महाराज काय करत होते? आम्हा सांगते प्रवचनला बसायचे ना महाराजजी, तर त्या आदिनाथ मंदिरच्या त्या हॉलमध्ये बसत होते आणि सगळ्यांना काय वाटायचं? स्त्रियांना वाटायचं आमच्याकडे बघतायत, पुरुषांना वाटायचं आमच्याकडे बघतायत महाराज. पण महाराज म्हणले या खांबापासून त्या खांबाकडे बघायचे फक्त आणि सांगायचे प्रवचन. का तर त्यांना आत जायचं असायचं, कोणाकडे बाहेर बघायचंच नसायचं. फक्त विकल्प व्हायचे म्हणून सांगायचे तेवढंच. पुन्हा ते आत जायचे, पुन्हा बाहेर यायचे, असं आत बाहेर. मग तसं आपण पण करू शकतो. खात असताना सुद्धा मी खात नाहीये, मी जाणतोय, एवढं तर जाणू शकतो. बोलत असताना बोलत नाहीये, जाणतोय. काय ऐकत असताना ऐकत नाहीये, जाणतोय. सारखं एवढं वेदन करायचं आणि दिवसभर स्वाध्याय आणि ध्यान करायचं. दुसरं काय करायचं नाही. हे सगळं का आणून ठेवलं इथं? हे असलं वाचायसारखं नाही आपल्याला. तिथं पुस्तकं आहेत आपल्यासाठी वाचायला. पेपर बिपर त्यातनं आपल्याला आनंद नाही आहे आता. ते कशाला त्याच्यामध्ये अडकायचं आपण? वर आहेत वर पुस्तकं. काय हे आम्हांची सगळी पुस्तकं वाचून काढायची, परत परत वाचायची. हे नाही वाचायचं. त्याच्यामध्ये आनंद नाही आपला. ऍक्सिडेंट झाला, तिथं मारामारी झाली, हे सगळ्या विकताच असते. मग का वाचायचं तसलं? त्रास होता डोक्यात. ते फक्त पण नाही वाचायचं. तेच सांगायला दिवसभर आपल्याला हेच करायचंय आता.
आपल्याला मिळालंय ना आयुष्य, जे टर्निंग पॉइंट झालंय ना आपल्या आयुष्यामध्ये, सगळं आपल्या धर्मासाठी झालंय. म्हणून भरपूर धर्म घडू दे आपल्याकडून. बास सगळ्याची चिंता, आता कोणाची चिंता करायचं नाही आपल्याला, कोणाची विकल्प नको, कोणाचं काय चांगलं वाईट काय नको बघायचं आपल्याला. मला माझं 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 करायचं आहे, आता मी माझ्यासाठी जगणार, एवढं ध्येय ठरवा आणि जगा. इथं बाहेरून बसल्यावर डोळे बंद करून हातावर हात ठेवून स्वतःला जाणत राहायचं. ते येऊन तुम्हाला सांगायला पाहिजे चला जेवायला, आता किती ध्यान करताय असं म्हणतात का? लवकर जेवायला सोड, काय नेत नाही. संध्याकाळी 6च्या नंतर मी जेवणार नाही सांगा त्यांना. संध्याकाळी मी 6च्या आत जेवणार सांगा. संध्याकाळी 6च्या आत जेवायला. संध्याकाळचं बरं का, सकाळचं नव्हे. संध्याकाळचं जेवण 6च्या आत, 6च्या आत. सकाळचं नव्हे, सकाळचं 12च्या आत. कसं आपल्याला आपण वळण द्या, आपलं आयुष्य आपल्याला सुधारायचंय, आपल्यासाठी वेळ काढायचंय. झालं की आता किती आयुष्यभरात सगळं खाणं पिणं झोपणं आणि दुसऱ्याचं बघणं ह्याच्यातच गेलंय. आता आपल्याला ते करायचं नाही. काय बोलायचंय जेव्हा बोलणार तेव्हा? एक अरिहंत सिद्ध, हा, नाहीतर मी आत्मा आहे. सांगा काकूंना कोण आहे? मी शुद्ध आहे. त्यांना सांगा मी शुद्ध आहे. पुढं शुद्ध आहे. पुढचं सांगा. एक आहे, भगवान आत्मा आहे, सांगा. नित्य आहे, मी शुद्ध. अजून पण आहे. सगळ्या विशेषणातून आपल्याला आपण्याकडे जायचंय. एका शब्दामध्ये अडकलो तर कुठं जात नाही आपण आत. नायक आहे. सांगा काकू कोण आहे तुम्ही? कोण आहे? अजून अजून सांगा की तुम्ही. चेतन आहे, तो चेतन नाही, मी चेतन आहे. मी एकटा आहे, अशरीरी आहे, आनंदवाला आहे, अनंत ज्ञानवाला आहे. सारखं हे चिंतन ठेवा, हे ध्यान करा, तर आपल्याला खूप आनंद आहे. नाहीतर आयुष्यामधलं आपलं दुःख संपणार नाही. करताय ना? जेवढं करता येईल तेवढं. भरपूर येणार तुम्हाला, भरपूर येते. जेवढं करतोय ते कमी पडतंय, अजून करायला पाहिजे, तर आपला त्रास सगळा नष्ट होणार. सगळं शिकलेलं आठवायचं, सगळं पाठशाळेत ते सगळं शिकलेलं होतं तुम्ही ऐकले ते आठवायचं. सगळी शिदोरी आहे आपल्या जवळ, फक्त त्याला आता रवंथ करायचं. ज्ञानात सगळं भरलेलं असतंय. एकदा वाचला तरी पण सगळं समजेल आपल्याला, एवढी आपली मेमरी असते. तिने जैन तत्ववर्धीने काढलं होतं माहितीये का? मग जैन तत्ववर्धीने मग सगळे तरुण मुलं, सगळे तरुण मुलं सगळे रोज भेटायचे सकाळी. बर. गोदूबाई आम्हाला शिकवत होते. तुम्हाला शिकवत होते का नाही? कोणता? गोदूबाई सासवडीच्या घरात. सासूच्या घरात एक ते तुपकर तुझीच की तुपकर नाही, हा ते तुपकरच. बर. दृष्टांत वाचू का? अजून एक गोष्ट वाचू का? धनपती धनवान व गुणपती गुणवान होता. दोघजण मनुष्य. लोक गरजेप्रमाणे धनपतीकडून व्याजाने कर्ज घेत असत, तरी लोक गुणपतीची स्तुती करत होते. धनपतीला हे खपत नसे. एकदा मुलीच्या लग्नासाठी गुणपती धनपतीकडे कर्ज मागायला गेला. ही संधी साधून धनपती गुणपतीचा खूप तिरस्कार करत म्हणाला, लोक माझ्याकडून पैसे घेतात व तुझी स्तुती करतात, तू सुद्धा माझ्याकडेच शरण आलास, एवढे काय आहे तुझ्यामध्ये? गुणपती म्हणाला, धनापेक्षा माणुसकीला किंमत असते. तू लोकांचे शोषण करून लोभाने व्याजासहित मुद्दल गोळा करतोस, त्यांचा थोडाही विचार करत नाहीस. दयाभाव ठेवला पाहिजे.
धनपती म्हणाला, बघू दोघांमध्ये पैज लावू. धन श्रेष्ठ आहे की गुण श्रेष्ठ आहेत? कोण श्रेष्ठ असत, धन की गुण? गुण. जर तू मला कर्ज मागायला आलास तर तू हारणार व माझी नोकरी जन्मभर करणार, व जर मी हारलो तर माझे सर्व धन मी तुला देणार. गुणपती मनामध्ये कसलाही विकार न आणता निघून गेला. पावसाळा आला. खूप पाऊस पडला व गुणपतीचे घर पडले. गुणपती पैज विसरून गेला होता. परिणाम सरळ असल्यामुळे धनपतीकडे घर बांधण्यासाठी कर्ज मागायला गेला. काय झालं? कर्ज मागायला काय काय झालं ते सांगा मला. गणपती राजाने पैसे देत असते, गणपतीचे लोक तारीफ करत असते. तर गणपतीकडं गणपती कर्ज मागायला गेला त्यावेळेला तिने त्याचा तिरस्कार केला आणि तिने काय म्हणला, तू माझ्याकडे जर का कर्ज मागायला आला तर तू हारला आणि मी जर का हरलो तर मी तुला माझं सर्व धन देणार आणि तू जर का हरला तर माझ्याकडे तू आयुष्यभर नोकरी करायची. आणि पाऊस पडला आणि त्याचं घर बुडलं गुणपतीचं आणि तो धनपतीकडे पैसे मागायला गेला. धनपती चवताळून म्हणाला, तू हरलास. गुणपती म्हणाला, कर्ज मागितले म्हणून माणुसकीचा नाश होत नाही. गुणपती कर्ज न घेताच घरी गेला. एवढ्यात गावातले लोक गुणपतीला भेटायला आले. प्रत्येकाने त्याला अभय दिले. लोहाराने लोखंड दिले, सुताराने लाकूड दिले, कुंभाराने दगड दिले, माती विटा दिल्या. गवंडी फुकट काम करू लागले व 2 दिवसात गुणपतीचे घर तयार झाले. कोण बनवलं? कोणी पैसे दिले? ज्याच्यामध्ये गुणवत्ता आहे त्याला लोक मदत करायला येतात, मागायला जावं लागत नाही. धनपतीला हे सर्व समजले तरी दुर्लक्ष केले. दिवाळीला सर्वत्र दिवे लागले होते. धनपतीच्या घरात अंधकार का होता हे पाहण्यासाठी गुणपती गेला. त्याने दिवे लावले व म्हणाला, पलंगावर का पडून आहेस? मला बरे नाही, उठवत नाही. गुणपती दयेने धनपतीची खूप सेवा करतो. पत्नी गरम भोजन आणते. पुष्कळ व्यवस्था करून दिवस रात्र गुणपती त्याच्या जवळ थांबतो. धनपती खुश होऊन म्हणतो, तूच गुणपती आहेस, मी धनपती नाहीये. तूच धनपती आहेस आणि तूच गुणपती आहेस. माझ्या धनाचा काय उपयोग तूच सांग. हे धन काय करू? गुणपतीने ते धन दान देण्यास सांगितले. धनपतीने अनेक याचकांना दान दिले. लोक त्याची स्तुती करू लागले. त्यावेळी धनपती म्हणाला, हे सर्व श्रेय गुणपतीला आहे. म्हणजे आपण आपल्या धनाचा वापर जास्तीत जास्त दानासाठी करा. आपल्या गुणांचा वापर आपल्या स्वतःला दान करण्यासाठी करा. योग्य वापर करणं आवश्यक आहे. यावरून बोध मिळतो, कोणताही लोभ धोका देतो. योग्य ठिकाणी संयोगाचा वापर केला तर सर्व मिथ्या योग टळतात. दान देणाऱ्यांची स्तुती होते, घेणाऱ्यांची नाही. दान देणारा श्रेष्ठ का घेणारा? दान देणारा श्रेष्ठ असतो. लाभापेक्षा अलाभात संतुष्ट होणारा आदर्श होतो. बाह्य वस्तू भेट देणारा वस्तू देत नसून प्रेम व द्वेष देत असतो. मी तुम्हाला काहीतरी दिलं म्हणजे काहीतरी माझं रिलेशन आहे, काहीतरी फिलिंग्स आहेत म्हणून दिलं. विभावांना देणारा खरा दानी नाही. तो आपलेच कुशल किंवा अकुशल परिणाम करत असतो. म्हणून आपले परिणाम सांभाळा. आपल्याला आपल्यासाठी जर परिणाम आपले दिले तर शुद्ध झाले आणि ते शरीरासाठी दिले तर अशुभ झाले.